तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत अमरावती जिल्ह्यातल्या अमरावती बस स्टँडवर। अमरावतीवरून रूट करायचा तो म्हणजे अमरावती ते पंढरपूर। बरोबर ती गाडी रिझर्वेशन असते अमरावतीवरून पंढरपूरला जाण्यासाठी। बरोबर संध्याकाळी 5 ची गाडी आहे। प्रवाशांची तुंबड गर्दी अक्षरशः। 5:15 वाजताचे दृश्य, मध्यवर्ती बसस्थानक अमरावती मोर्शीला पण भाई साहब गर्दी पहा आणि बॅगा ठेवण्याची पद्धत खिडकीतून। आजच्या प्रवासाचा जो अंतर असणार आहे जवळजवळ 500 ते 550 किलोमीटरचा हा प्रवास आहे। खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे। पूर्ण रात्राने प्रवास लागली का लागायची पंढरपूर लागली का लागायची पंढरपूर ते काय लागली हा पलीकडे। तर पंढरपूर गाडी तिथे उभी आहे। डिझेल भरायचं काम चालू आहे गाडीमध्ये। आता गाडी माळी फायनली मित्रांनो आपल्याला बस लागलेली आहे। फलाट क्रमांक तसं काही दिलं नाही इथे, पण इथे आपली बस लागते पंढरपूरला जाण्यासाठी। तर पाहू शकता ही जी लाईन आहे बसेसची, तर या ठिकाणी आपली बस लागलेली आहे। ड्रायव्हर दादा कात पुसतायत। बसचा जो मार्ग आहे तो पाहून घ्या। अमरावती, पंढरपूर, कारंजा लाड, वाशिम, हिंगोली, परभणी, गंगाखेड, अंबेजोगाई, बार्शी, कुर्डवाडी आणि पंढरपूर। आपला गाडी नंबर पाहू शकता MH20 GC 3781। याच गाडीने आपण प्रवास करणार आहे पंढरपूर पर्यंत। या रूटवर 2 क्रू दिलेले आहेत। आता हे जे क्रू चेंज होणार आहेत ते परभणीमध्ये। ड्रायव्हर दादांची मस्तपैकी ओळख करून देतो। तर ड्रायव्हर दादा तुमचं नाव आहे? तर छोटीशी ओळख करून दिली ड्रायव्हर दादांची। रिझर्वेशन बघता गाडीचा जो टायमिंग आहे तो बरोबर 5:30 वाजता गाडी निघालेली आहे। आता इथून जाणार ते राजापेठ बस स्टँड, त्याच्यानंतर बडनेर आणि तिथून पुढे रूट कंटिन्यू होणार आपला। अमरावती बस स्टँड क्रमांक 2 म्हणजेच राजापेठ बस स्टँड अमरावती। इथे गाडी आलेली आहे आपली 5:35 राजापेठ बस स्टँडचा परिसर पहा तुम्ही। राजापेठ बस स्टँड इथे पण गर्दी आहे, पण एवढी गर्दी नाही जेवढी मध्यवर्ती बस स्टँडला गर्दी आहे। राजापेठ बस स्टँडला पंढरपूरला जाण्यासाठी जी बस लागते फलाट क्रमांक 3 वरून। तर चला मंडळी मस्तपैकी असा प्रवासाला सुरुवात करूया। बघूया या रोडवर का पहिला स्टॉप कुठे येतोय।
अमरावतीपासून 67 किलोमीटर अंतर्गात आपण पोहोचलेलो आहे कारंजा लाड बस स्टँड. बरोबर या ठिकाणी 7:04 झालेले. आतापर्यंत स्टँडिंग नव्हते पण गाडी फुल होती या रोडवर. आणि रिझर्वेशन बघायचं झालं या रोडवर या गाडीला 13 ते 15 सीटर रिझर्वेशन होती. पण या रोडवर मात्र गर्दी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघूया आता शेवटपर्यंत काय गर्दी. रात्राने प्रवास ज्यांच्यासाठी फायदेशीर आहे जे रात्री प्रवास करतायत. आतापर्यंत एवढी काही गर्दी नव्हती. जसे कारंजा लाड मध्ये एंट्री मारली तर केबिन पर्यंत प्रवासी फुल पॅक झालेली. पहिलं जे गावाचं नाव होतं मंगरुळ पेर ते आता चेंज झालं का वाटायला लागलं. का तर तिथे लिहिलेलं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक मंगळूर नाथ. आत्ता आपण वाशिम जिल्ह्यामध्ये आलेलो आहे जिथे बस थांबलेली आपली मंगरुळमध्ये. फलाट क्रमांक 5ला ज्या बसेस जातात अंबेजोगाई अहमदपूर कल्याण. आणि हे मंगरुळमधलं आणि हे मंगरुळमधलं मंगरुळ बस स्थानक. आता या ठिकाणी 2 बसेस आलेले आहेत. मंगरुळपीर अनसिंग मंगरुळपीर आगाराची गाडी आणि इथं आपली गाडी. मंगरुळमध्ये जी गाडी पुढली आपली 7:45 अजून 1-2 गावाची नावं चेंज झाली ती नेमकं आठवत नाही कोणतं गाव होते ते. मी बघितलं होतं माझ्या. अमरावतीपासून कारंजा लाड मंगरुळ पार करत आपण पोहोचलेलो वाशिम मध्ये. जवळजवळ 130 किलोमीटरचा टप्पा आपण पार केलेला आहे वाशिम पर्यंत. आणि बोर्डावर दिल्याप्रमाणे जो रोड झालेला अमरावती काय दिसत नाही. आता इथून पुढचा जो जिल्हा येणार आहे तो येणार आहे हिंगोली. वाशिम मध्ये गाडी पाहतो मी किती भरली आहे. फुल पॅक स्टँडिंग. आपल्या गाडीच्या बाजूला अजून एक गाडी उभी आहे इथं पुसद अकोला गाडी वाशिम आगाराची. आणि संध्याकाळचा 8:30 वाजताचे दृश्य वाशिम बस स्टँड. तर आपली जी गाडी थांबणार आहे जेवणासाठी तर कनेरगावमध्ये. तर इथे आपले सबस्क्रायबर मित्र आहेत ना. असं द्या काही विषय नाही. भाऊ आपले व्हिडिओ तर बघतात. एक नंबर. धन्यवाद थँक्यू. बरेच असे आपले सबस्क्रायबर मित्र आहेत ते कानाकोपऱ्यातून व्हिडिओ बघतायत महाराष्ट्राच्या. म्हणजे आपले व्हिडिओ कुठेतरी फायदेशीर वाटत आहेत त्यांना. बरं वाटलं हे ऐकून.
मस्त. वाशिमवरून गाडी जाणार ते हिंगोली. टोटल जवळपास 53 किलोमीटरचं अंतर दाखवते आपल्याला. आतापर्यंत जो रोड लागलेला ना या रोडवर एकदम मक्खन पूर्ण कॉन्क्रीटचा रोड आहे हा. तर फायनली मित्रांनो आपल्या जेवणासाठी स्टॉप झालेला आहे कनेरगाव म्हणून. त्याच्या पुढे एक कनेरगाव आहे तिथे आपला जेवणासाठी स्टॉप झालेला आहे. पाहू शकता राजधानी ढाबा. या ठिकाणी गाड्या पाहू शकता ट्रान्सपोर्टच्या गाड्या आहेत, त्याच्यामध्ये आपली पण गाडी आहे. तर कनेरगाव मध्ये आपली गाडी 9:10 पोहोचलेली आहे. आणि हा जो रोड आहे तो वाशिम वरून येतो तो डायरेक्ट हिंगोली नॅशनल हायवे 161. तर मस्तपैकी गरमागरम चहा घेतलेला आहे. जास्त काय मेनू घेतले नाही. अमरावती बस स्टँडला आपण एक प्लेट घेतली होती, त्याची पण जास्त भूक नाही, त्यामुळे एक चहा, ते पण रात्रीची झोप लागू नये म्हणून जास्त. विदर्भातून पंढरपूरसाठी आपण 3 रूट कंप्लीट केलेले आहेत आतापर्यंत. म्हणजे पहिला जो रूट आहे तो नागपूर पंढरपूर, दुसरा रूट आहे तो मेहकर पंढरपूर आणि तिसरा रूट आहे तो शेगाव पंढरपूर. असे टोटल 3 ब्लॉक झालेले आहेत विदर्भातून पंढरपूरसाठी. आणि आता चौथा ब्लॉक मध्ये अमरावती पंढरपूर. अमरावतीवरून 2 शेड्यूल चालतात पंढरपूरसाठी, एक सकाळचा शेड्यूल आणि दुसरा म्हणजे संध्याकाळचा शेड्यूल. सकाळी जो शेड्यूल चालतो पंढरपूरसाठी पहाटे 6 वाजता अमरावतीवरून. दुसरा जो शेड्यूल चालतो अमरावतीवरून तो संध्याकाळी 5 वाजता. त्या गाडीने आपण आता प्रवास करतोय अमरावती पंढरपूर रात्रानी प्रवास. आता आपण ज्या लोकेशनला उभा आहे इथून हिंगोलीचं जे अंतर आहे 30-31 किलोमीटरचं अंतर दाखवते. अजून मला वाटतं पोहोचाय आपल्याला 1 तास तर लागतील. चला आता डिनर टाइम एंड झालेला इथे आणि आता जाऊया इथून हिंगोली.
आता आपण परभणी डेपो मध्ये आलेलो आहे आणि इथेच क्रूज चेंज झालेले. अमरावतीवरून क्रू येतात ते डायरेक्ट परभणी मध्ये चेंज होतात आणि परभणी नंतर दुसरे क्रू येतात. अमरावती पासून परभणी पर्यंत जवळपास 260 किलोमीटरचं अंतर आपण पार केलेला. म्हणजे या रूटवर निम्मा प्रवास आपला कंप्लीट झालेला आहे. पंढरपूर 280 किलोमीटरचं अंतर दाखवतो इथून. अजून निम्मा प्रवास आपला बाकी आहे. परभणी नंतर गाडी जाणार ते गंगाखेड, आंबेजोगाई, बार्शी, कुर्डवाडी आणि फायनल स्टॉप पंढरपूर. थंडी बघायची झाली तर एवढी काही विशेष थंडी वाटत नाहीये. गेल्या वेळी जी थंडी वाटत होती व्हायचा खतरनाक, आता तेवढी थंडी नाही इथे. परभणी बस स्टँडचे जे बांधकाम आहे ते 95% झालेले. आता बघूया कधी आपल्याला दिवसात बस स्टँड पाहायला मिळेल. परभणी बस स्टँड सुरुवातीला गाडी नुसती खडखड खडखड वाजत होती. गेल्या वेळेस पण असाच प्रॉब्लेम झाला होता. रोडची कंडिशन बघायची झाली, या रोडवरचे जे रोड होते ना ते हिंगोली पर्यंत चांगले होते. हिंगोली नंतर जे रोड लागलेला आहे त्याच्यानंतर औंढा मध्ये तर फारच खराब होता रोड. रोडचं काम चालू आहे त्या ठिकाणी. तर मित्रांनो, या रोडवर जेवढे बी जिल्हे आलेले त्यापैकी तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता ते मला कमेंट करून सांगा. मस्त पैकी असं. परभणी नंतर जे क्रू आलेले त्यांची आता ड्युटी चालू झालेली आहे. तिकीट चेकिंगचं काम चालू आहे त्यांचं. क्रू चेंज होण्यापासून ते रिझर्वेशन चेकिंग करण्यापर्यंत जवळजवळ 12:30 वाजलेले परभणी बस स्टँड वरून. आता इथून बघूया किती वाजता आलते बस. अंबेजोगाई बस स्टँड. बरोबर 2:26 झालेत. आता आपण पोहोचलो अंबेजोगाई बस स्टँडला आणि प्रवासी तर आहेत. स्टँडिंग प्रवासी इकडे थोडेसे कमी झाले. आता आपण आलोय बीड जिल्ह्यामध्ये अंबेजोगाई.
ड्रायव्हर एवढं ओरडून सांगतायत तरी प्रवासी ऐकत नाही. कोणती गाडी? मुंबई लातूर गाडी, लातूर आगाराची. बघ किती फुल पॅक भरली आहे गाडी. दोन्ही गाड्या पहाटे 4:30च्या दरम्यान आलेल्या आहेत, पाहू शकता. मुंबई लातूर आणि अमरावती पंढरपूर. त्याच्या मागे लगेच गाडी आली पुणे धारूर गाडी स्लीपर. बोर्डावर दिल्याप्रमाणे आपले सर्व रूट कंप्लीट झालेले आहेत. आता जो रूट राहिला इथं बोर्डवाडी पंढरपूर. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे विठुरायाच्या नगरी. पाहू शकता पंढरपूर बस स्टँड. बरोबर या ठिकाणी 6:30 वाजलेले आणि आपल्या गाडीचा रूट कंप्लीट झालेला आहे अमरावती पंढरपूर. काल संध्याकाळी अमरावतीवरून 5:30ला निघलेली गाडी आज पहाटेच्या दरम्यान 6:30ला पोहोचलेली आहे. म्हणजे जवळजवळ आपला जो जर्नी टाइम झालेला आहे इकडे 13 तासांचा जर्नी टाइम आपला कंप्लीट झालेला आहे. संपूर्ण रात्राने प्रवास. इथे अजून एक बस आहे कदंबा बस इकडे आलेली आहे. गोवा महामंडळाने नवीन सेवा चालू केलेली दिसते. कदंबा बहुतेक की आपल्या कमेंटला एक कमेंट आली होती अक्कलकोट गोवा पणजी असं काहीतरी असेल रूट. कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड. वास्को अक्कलकोट गाडी राज्यमार्ग परिवहन महामंडळ गोवा. मस्त जर्नी झालेलं आहे. पहाटेच्या दरम्यान इथे पोहोचलेलो आहे. मस्त असं वातावरण आहे. तिकडे बाथरूमची व्यवस्था असेल सध्या लोक इकडे पहिल्या कार्यक्रम चालू आहे. आता अमरावतीवरून पंढरपूरला येण्यासाठी तुम्ही शेड्यूल बघितला 2 शेड्यूल चालतो अमरावतीवरून तो तुम्हाला सांगितलेला आहे. हीच गाडी सकाळी पंढरपूरवरून अमरावतीसाठी 6:45ला आहे आणि संध्याकाळी बघायचे झाले तर
5:30ला ही गाडी. तर असा काहीचा शेड्यूल आहे गाडीचा. पंढरपूरवरून असो किंवा अमरावतीवरून असो दोन्हीकडून गाडी बुकिंग राहते. टोटल तिकीट जे पडले आपल्याला 825 रुपये. तर मित्रांनो तुमच्याकडून कमेंट येऊ द्या की या रोडवर टोटल किती जिल्हे आलेले सांगा मस्तपैकी कमेंट करून. एक कमेंट इतकी वाऱ्यासारखी पसरते ना, अमरावती भोपाळ हा प्रवास करा. अमरावती भोपाळ जी गाडी आहे ती पहिली MS माइल स्टील बॉडी होती जुनी. आता त्याच्या बदल्यात नवीन बस टाकलेली आहे लालपरी BS6 व्हेरियंट. जमलं तर तो पण व्हिडिओ तुम्हाला पुढच्या भागात पाहायला मिळेल लवकरच. जर्नी तर बाई एकदम कम्फर्टेबल झाला आणि जास्त काय मला मध्ये मध्ये दाखवता आलं नाही परभणी नंतर, का तर झोप एवढी जाम लागली होती खतरनाक. का तर ऑलरेडी आपण एक प्रवास केलेला आहे त्याच्यामध्ये हा प्रवास मी परत त्याच दिवशी केला आहे. आराम वगैरे काय नाही, एकदम कंटिन्यू प्रवास चालू आहे कंटिन्यू. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग अमरावती पंढरपूर रात्र आणि प्रवास नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.